राज ठाकरे मातोश्रीवर दाखल. महापालिका निवडणुकांसंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये महत्त्वाची चर्चा. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ अखेर संपली. सर्व पक्षांना बंडखोरीची लागण. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड. तिकीट न मिळाल्यानं रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातला टीव्ही आणि काच फोडली. खळखटाक. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी नाराज. तिकीट न दिल्यानं महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप. नवी मुंबई, संभाजीनगर, जालना आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली. जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानं स्वबळावर लढा. नवी मुंबईत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला. 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यानं मंदा म्हात्रेंची नाराजी. गणेश नाईक सर्व 111 उमेदवार निवडून आणणार आहेत का? मंदा म्हात्रेंचा सवाल. आरपीआयच्या नेत्यांनी फाडले भाजपचे बॅनर. युती न झाल्यानं कार्यकर्ते संतप्त. भाजपनं तिकीट कापल्यानं अमोल बालवडकरांचा भाजपला रामराम. बालवडकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंदेकरांच्या घरात उमेदवारी. लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला एबी फॉर्म. मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र. आणि आज आपला महाराष्ट्र एका नाराजीच्या महानाट्यानं दिवसभर गाजत राहिला. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रानं हे नाराजीचं महानाट्य पाहिलं. यात अश्रूंची भावना होती, पाठलागाचं थ्रिल होतं, खळखटाकची ॲक्शन होती. एका तिकिटासाठीची नेत्यांची प्रयत्नांची शर्त होती, कार्यकर्त्यांची शर्त होती. पण अनेक ठिकाणी बाजी मारली ती आयारामांनी, साहेबांच्या नातेवाईकांनी. निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू आणि खळखट्याक अशी परिस्थिती होती. उमेदवारीला ब्रेक, नाराजीचा उद्रेक. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपात नाराजीचा भडका. नाराज इच्छुकांना अश्रू अनावर. नाराजी दूर करण्याचं आव्हान. त्यांना नाव लिहायला सांगितलं, त्यांनी 2 वेळा विचार करून नाव लिहिलं. अशा महिलेला तुम्ही तिकीट देतात? कुठे गेलं भाजप, कुठे गेलं? 2 महिन्यापासून फिरतोय दार लोकांच्या घरात. भीक मागत पक्षासाठी माहिती का? पक्षाचा प्रचार केला, मी माझा प्रचार नाही केला. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराची आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. याला पहिले तो तिकीट होतं, आम्ही पण तोंड भरले असते ना. खूप कामं केले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर. पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये उफाळून आलेला इच्छुकांच्या नाराजीचा हा भडका. भाजपचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अतुल सावेंच्या कार्यालयावर भाजपमधल्या नाराज पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. इतकी वर्ष पक्षासाठी एकनिष्ठेनं काम केलं, मात्र उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला डावललं अशी नाराजीची भावना भाजपचे पदाधिकारी श्री अण्णा भंडारेंनी व्यक्त केली. आम्हाला काय उमेदवारी नाकारली? काय चुकलं आम्ही? एकनिष्ठ आम्ही 20-25 वर्षाला काम करतो. 25 वर्षाचं काम करतो आम्ही. कुणालाही माझ्या हक्काने येण्यात विचारून घ्या, पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या. डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या. त्यापासून दिसतो म्हणून तुमच्यासाठी अतुल सावेंना असं काय करा आमच्यासोबत? त्याच्या प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा.
उमेदवारी नाकारल्यानं भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली. भाजपच्या पदाधिकारी दिव्या मराठे यांनी तिकीट नाकारल्यानं नाराजी व्यक्त केली. त्यांना नाव लिहायला सांगितलं, त्यांनी 2 वेळा विचार करून नाव लिहिलं. अशा महिलेला तुम्ही तिकीट देतात? अरे कशात कुठे गेलं भाजप? हा? कुठे गेलं भाजप? कुठे गेलं? आज सुशिक्षित महिला आहे, मी MA BEd झालेली आहे. पक्षामुळे स्थानिक लोक वरून नाव आलेलं नाही म्हणे. वरून कसं नाव येणार? तुम्ही दिलं तर वरून नाव येईल ना. हा? चव्हाण साहेबांना थोडीच माहिती आहे की कोण दिव्या मराठे आहेत, कोण काय. तुम्ही नाव इथून जायला पाहिजे ना. स्थानिकांनीच मला हे केलेलं आहे. मागच्या वेळेस पण स्थानिकच होते. आम्ही रक्ताचं पाणी केलं आणि पक्षाचं काम केलं, मात्र इतरांना सहज उमेदवारी कशी काय दिली असा संतप्त सवाल इच्छुकांनी केला. पक्षासाठी काम केलं पण बाहेरून आलेल्या लोकांनी उमेदवारी मिळवल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले. आम्ही आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं. त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. मला अनुभव आहे. माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं. याचं कारण काय? 95ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं. मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला. सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केला. तिकीट नाकारल्यानं भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. हो, फिरा म्हणून सांगितलं होतं. आश्वासन नाही दिलं पण फिरा म्हणले होते. आम्ही ग्रुपने संजय जोशी सर ते आम्ही सगळे लोक आम्ही फिरत होतो सर. आता तिथे कुणाला तिकीट मिळालं? काही 2 नावं आलेले, मी त्याला सांगू इच्छित नाही. पण सर ओपन मध्ये नाही येते. ओपनचं तिकीट वाला का जीवावर येतं पक्षांना मला हेच समजत नाही. म्हणून मला यावं लागलं सर. अन्याय आहे. खूप अन्याय झाला. छत्रपती संभाजीनगरात नाराजांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजपच्या समोर आहे. ही नाराजी न शमल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.